अजित पवार राष्ट्रवादीचे हिंगोली जिल्हाध्यक्ष बी.डी. बांगर यांनी मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान महिना सुरू झाल्याबद्दल मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या आहेत. मुस्लिम बांधवांचा पवित्र असा रमजानचा महिना दिनांक 2 मार्च रविवारीपासून सुरुवात झाली आहे. मुस्लिम बांधवांमध्ये रमजान महिन्याला फार महत्त्वाचा महिना मानला जातो, कारण या महिनाभरामध्ये सर्व मुस्लिम बांधव, महिला, लहान लहान मुलं महिनाभर रोजा अर्थातच उपवास ठेवून कुराण, पोथी पठण, तरावीची नमाज पडतात. रमजानच्या महिन्याला 2 मार्च रविवारपासून सुरुवात झाली असून रमजान महिना सुरू झाल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बी.डी. बांगर यांनी सर्व मुस्लिम बांधवांना रमजान महिना सुरू झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत. अजित पवार, राष्ट्रवादीचे हिंगोली जिल्हाध्यक्ष बी.डी. बांगर हे सर्व धर्म समभाव हाच उद्देश समोर ठेवून सर्व धर्माच्या कार्यक्रमात सहभागी होतात. यामुळे ते परिचित आहेत. यामुळे बी.डी. बांगर यांना मानणारा हिंगोली जिल्हाभरामध्ये मोठा गट आहे. ते सध्या अजित पवार राष्ट्रवादीचे हिंगोली जिल्हाध्यक्ष या पदावर कार्यरत असून त्यांची नगर परिषद तसंच हिंगोली विधानसभा मतदारसंघामध्ये मोठी पकड निर्माण केली आहे. पासून सुरू होत असलेल्या मुस्लिम बांधवांचा रमजान महिना आजच्या या पूर्वसंध्येला माझ्या हिंगोली जिल्ह्यातील तमाम मुस्लिम बांधवांना रमजान महिन्याच्या मनपूर्वक शुभेच्छा. या महिन्यात अल्लाह तालाकडे आपल्या इच्छा आकांक्षा मागण्याचा हा रमजान महिन्याचा 30 दिवसाचा पर्व हिंगोली जिल्ह्यातील मुस्लिम बांधवांना त्यांच्या येणाऱ्या काळात अल्लाह ताला त्यांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करो व हिंगोली जिल्ह्याचं नाव महाराष्ट्राच्या स्तरावर ज्या पद्धतीने हिंगोली जिल्हा सर्व धर्म समभाव ऐक्याची भावना घेऊन चालतो, ती भावना या महिन्याच्या रमजान महिन्यात आणखीन दृढ हो अशी मी अल्लाह तालाकडे प्रार्थना करेल आणि माझ्या जिल्ह्यातील सर्व मुस्लिम बांधवांना रमजान महिन्याच्या मनपूर्वक शुभेच्छा. NTV न्यूज मराठी, हिंगोली.